कोल्हापूर कोर्टामध्ये प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये वकिलाकडनं कोरटकरवरती हल्ला करण्यात आलाय। सुनावणीनंतर कोठडीकडे नेताना कोरटकरवरती एका वकिलाकडनं हल्ला करण्यात आलेला आहे। कोल्हापूर कोर्टामध्ये वकिलानं केलेला हल्ला आणि त्याची दृश्य आपण बघतोय। हल्ला करणारा वकील अमित भोसले हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। प्रशांत कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे। पोलिसांकडनं 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। सरकारच्या आशीर्वादानं आणि पोलिसांच्या मर्जीनुसार तो बिनबंदास्तपणे फिरत होता। बेल रिजेक्ट झाल्यानंतर तो अनेक ठिकाणी फिरला। आज कोल्हापुरामध्ये त्याच्यावर ते काही आज हल्ला झाल्याची माहिती आता मिळाली। मी काय व्हिडिओ बघत होतो, जो बोलला महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान केला, हा महाराष्ट्र दुरायला। मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजे आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजे, असं मला वाटतं। काही लोक इतके वाचाळवीर झालेले आहेत, ते असे बोलतात की समाजामध्ये त्या ठिकाणी संतापाची लाट येणं साहजिक आहे। पण त्यांनी पण बोलताना कुणाबद्दल आपण बोलतोय, काय बोलतोय याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, मला असं वाटतं। नाहीतर अशा वेळेला एखाद्या वेळेला असं समाजात मग उद्रेक होतो, लोकांच्या भावना संतप्त होतात। अशा प्रकारचं स्टेटमेंट कोणी भविष्यात करू नये असं मला तरी वाटतंय। आणि मग झालं तर मग अशा प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहेत।